आपल्यापैकी अनेकांना सरकारी दवाखान्यात जायचा अनुभव असेल, नाही का? तो अनुभव किती वैतागवाडी असतो. केस पेपरसाठी लांबच लांब रांगा, जुने रिपोर्ट सांभाळण्याची कटकट आणि यात जाणारा आपला अमूल्य वेळ. पण विचार करा, जर या सगळ्या गोष्टी फक्त एका क्लिकवर सोप्या झाल्या तर? चला, आज आपण याच बदलाविषयी सविस्तर जाणून घेऊया. इथे बघा, फरक अगदी डोळ्यासमोर आहे. एका बाजूला ती जुनी, वेळखाऊ पद्धत, तासनतास रांगेत उभं राहणं. आणि दुसऱ्या बाजूला एक नवीन स्मार्ट मार्ग, म्हणजे दवाखान्यात पोहोचायच्या आधीच मोबाईलवरून नोंदणी करण्याची सोय. हा बदल कसा घडतोय आणि ह्याचे फायदे नेमके काय आहेत, हेच आपण आजच्या विश्लेषणामध्ये पाहणार आहोत. बरं, सगळ्यात आधी आपण त्या मूळ समस्येबद्दल बोलूया जी आपल्या सगळ्यांना सतावते. सरकारी दवाखान्यात गेल्या गेल्या सगळ्यात आधी काय दिसतं? बरोबर, लांबच लांब रांगा आणि कागदपत्रांचा ढिगारा. विचार करा, आधी रजिस्ट्रेशनसाठी लांबच्या लांब रांग, मग प्रत्येक तपासणीचे रिपोर्ट्स, जुन्या फाईल्स, हे सगळं सांभाळायचं. आणि चुकून एखादा कागद हरवला की झाली पंचायत. यात पेशंटचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा किती वेळ आणि शक्ती वाया जाते, नाही का? पण आता ह्याच त्रासावर एक उपाय आला आहे. आणि तो उपाय आहे ई-सुश्रुत. नाव कदाचित नवीन वाटेल, पण हे नाव आता सरकारी आरोग्य सेवेत एक मोठी क्रांती घडवतंय. चला बघूया हे नक्की आहे तरी काय. तर हे ई-सुश्रुत म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं सॉफ्टवेअर आहे जे हॉस्पिटलमधली सगळी कामं, म्हणजे अगदी पेशंटच्या रजिस्ट्रेशनपासून ते त्याला डिस्चार्ज मिळेपर्यंत सगळं काही ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने सांभाळतं. याचा मुख्य उद्देश एकच, हॉस्पिटलला पेपरलेस बनवणं. आणि हो, यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या सिस्टमला नाव दिलंय ते प्राचीन भारतीय सर्जन महर्षी सुश्रुत यांचं, ज्यांना आपण फादर ऑफ सर्जरी म्हणूनही ओळखतो. म्हणजे बघा, आपल्या ऐतिहासिक वारसा आणि आजचं आधुनिक तंत्रज्ञान काय मस्त जोडलंय. बरं, हे सगळं ठीक आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यामुळे सामान्य माणसाला, रुग्णाला नक्की काय फायदा होणार? कारण कोणतंही तंत्रज्ञान तेव्हाच कामाचं ठरतं जेव्हा ते आपलं आयुष्य सोपं बनवतं. अरे, याचे फायदे खरंच खूप मोठे आहेत. पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन, म्हणजे तासनतास रांगेत उभं राहण्याचं टेन्शनच गेलं. दुसरा फायदा डिजिटल हेल्थ रेकॉर्ड्स, म्हणजे तुमचे सगळे मेडिकल रिपोर्ट्स आता थेट तुमच्या फोनमध्ये सेफ. तिसरा, एक युनिक हेल्थ आयडी. हा काय आहे ते आपण पुढे बघूच. आणि चौथा म्हणजे सगळ्या कामात पारदर्शकता येते. जरा विचार करा, डॉक्टर तुम्हाला तपासतायत आणि त्यांना तुमचे जुने रिपोर्ट्स बघायचे आहेत. पूर्वी काय व्हायचं, अख्खी फाईल शोधावी लागायची. पण आता डॉक्टर फक्त एका क्लिकवर तुमचा सगळा मेडिकल इतिहास बघू शकतात. विचार करा, यामुळे निदान किती अचूक आणि पटकन होऊ शकतं. या सगळ्या सिस्टीममधली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा एक युनिक हेल्थ आयडी. ह्याचा अर्थ काय, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही संलग्न सरकारी दवाखान्यात गेलात तरी तुमचा हा एकच आयडी पुरेल. डॉक्टरांना तुमची सगळी हिस्ट्री, तुम्ही आधी कुठे उपचार घेतले, कोणती औषधं घेतली, सगळं काही लगेच कळेल. उपचारांना एक योग्य दिशा मिळेल. आता ही स्लाईड बघा, हे आकडे सगळं काही सांगतायत. सर्वात मोठा फायदा म्हणजे तब्बल 50%, तो आहे वेळेच्या बचतीचा, म्हणजे अर्धा त्रास तर इथेच कमी झाला. त्यानंतर 30% फायदा आहे की तुमचे रेकॉर्ड्स तुम्हाला सहज मिळतात. आणि उरलेला 20% फायदा पारदर्शकतेचा आहे. पण खरं सांगायचं तर वेळेची बचत ही रुग्णांसाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण मग प्रश्न येतो की ही प्रणाली वापरायची कशी? अवघड आहे का? अजिबात नाही. प्रक्रिया खूपच सोपी आहे. चला बघूया. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिलं, दवाखान्यात जाऊन आपला एक युनिक हेल्थ आयडी बनवून घ्या. दुसरं, गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई-श्रुत नावाचं ॲप डाउनलोड करा. आणि तिसरं, बस, तुमचे सगळे लॅब रिपोर्ट्स, डॉक्टरांनी दिलेली औषधं, सगळी माहिती तुमच्या फोनवर हजर. बरं, मग ही सिस्टम नक्की कुठे कुठे सुरू झाली आहे? तर महाराष्ट्रात जे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय आहे, म्हणजे DMER, त्यांच्यामार्फत सगळ्या सरकारी मेडिकल कॉलेज आणि त्यांच्याशी जोडलेल्या हॉस्पिटलमध्ये ही प्रणाली सुरू झाली आहे. यात मुंबईचं JJ हॉस्पिटल आणि पुण्यातलं ससून हॉस्पिटल यांसारख्या मोठ्या हॉस्पिटलचा सुद्धा समावेश आहे. म्हणजे बघा, ई-सुश्रुत हे फक्त एक ॲप किंवा सॉफ्टवेअर नाहीये, तर हे आपल्या सार्वजनिक आरोग्य सेवेच्या भविष्याकडे टाकलेलं एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. हे आपल्याला दाखवतं की टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण सरकारी सेवा किती सोप्या आणि प्रभावी बनवू शकतो. आणि शेवटी या सगळ्याचा उद्देश एकच आहे,
एक अशी आरोग्य सेवा जी जास्त हायटेक असेल, वेगवान असेल आणि पारदर्शक असेल, जेणेकरून प्रत्येक रुग्णाला वेळेवर आणि उत्तम उपचार मिळतील. तर मग जाता जाता एक महत्वाचा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं? ई-सुश्रुतसारखं तंत्रज्ञान खरंच आपल्या देशातल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये एक मोठी क्रांती घडवून आणू शकतं का? यावर नक्कीच विचार करायला हवा.